पाहूयात पुढची बातमी। कोरियन उद्योजक आणि महाराष्ट्र प्रतिनिधी मंडळामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली। कोरियन उद्योजक आणि गुंतवणूक प्रतिनिधी हे महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातल्या औद्योगिक परिसर, ऑटोमोबाईल आणि उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करून उद्योग उभारणी करायला सकारात्मक आहेत। पुणे औद्योगिक परिसर कोरियन गुंतवणुकीचं प्रमुख केंद्र म्हणून पुढे येतंय। या परिसंवादात 40 पेक्षा जास्त कोरियन कंपन्यांनी आगामी काळात जमीन खरेदीसाठी उत्सुकता दर्शवली। तसंच एमआयडीसीच्या धोरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला। पिंपरी चिंचवड विद्यापीठ पीसीयू कौशल्य संपन्न मनुष्यबळ संशोधन सहाय्य आणि नवोन्मेषी उपाययोजनाद्वारे या परिसंस्थेला सक्रिय योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे। पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने पीसीयू कोरिया फॅसिलिटेशन सेंटरची स्थापना केली। हे केंद्र भारत कोरिया उद्योग व्यवसायाला चालना देण्यास उपयुक्त ठरेल। आता लवकरच याच्या समन्वयासाठी एक खिडकी योजना सुरू करू असं प्रतिपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू यांनी केले। प्रास्ताविक करताना पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांनी सांगितलं की भारत कोरिया सहकार्याला नवं बळ देण्यासाठी पीसीयू कोरिया फॅसिलिटेशन सेंटर स्थापन करण्यात आले। महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या कोरियन कंपन्या, एमआयडीसी अधिकारी आणि विविध भागधारक यांनी एका व्यासपीठावर आणण्यात पीसीयूने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई, पीसीयू नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर, पीसीयू औद्योगिक संबंध संचालक डॉक्टर प्रणव चरखांसह इतर मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। तर पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांनी कॉस्मे परिसंस्था सहभागी झालेल्या सर्व उद्योजक आणि प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या।